नमस्कार, मी अनिताज किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण इथे आमच्या बागेमध्ये शेंगा काढायला आलेलो आहोत आणि हे सगळी आमची शेवगाई झाडं आहेत बघा। सगळी माझ्या पाठीमागे पण ही सगळी शेवगाई झाडं आहेत। साधारण थंडी पडली की शेवग्याच्या झाडाला ही फुलं अशी येतात, भरगच्च असा गुच्छ दिसतोय बघा, किती सुंदर दिसतोय फुलांचा गुच्छ। थंडीमध्ये ही दरवर्षी फुलं येतात झाडाला शेवग्याच्या आणि 2 महिन्यानंतर आपल्या शेंगा येतात। आतुरता असते कधी शेंगा येणार, तर एकदाच्या शेंगा आता आलेल्या आहेत। चला आपण आता शेंगा काढूया बागेतल्या। तर ह्या पहा, हा जो आमचा शेवगा झाड आहे आमचं हे गावठी प्रकारातलं आहे। तर अशी गावठी प्रकारातली झाडं आमच्याकडे भरपूर आहेत लावलेली आणि जसा फुलांचा गुच्छ तुम्हाला मी दाखवला तसाच शेंगांचा गुच्छ आलेला आहे। म्हणजे एवढी फुलं होती भरगच्च, तरी शेंगा देखील भरगच्च आलेल्या आहेत आणि हिरव्यागार अगदी शेंगा आहेत। आणि सगळ्यांना माहितीच आहे की शेंगांमध्ये शेवग्याच्या मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं। शेवग्याचा पाला देखील औषधी गुणधर्माचा आहे, त्याची भाजी केली जाते, त्याची पावडर केली जाते आणि मार्केटमध्ये सध्या शेवग्याला फार महत्त्व आहे आणि त्याला प्रचंड मागणी आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही शेवग्याची ही झाडं लावून त्याचं उत्पन्न घेऊ शकता। यांची लागवड फांदीपासून केली जाते आणि ह्याला खत म्हणून जे चुलीमध्ये राख असते ती राख यांच्या मुळात घातली जाते। राखेमध्ये पोटॅश आणि कॅल्शियम जास्त असतं, त्यामुळे खत म्हणून त्याचा वापर आम्ही करतो। आणि ही पहा शेंग केवढी मोठी आलेली आहे। तर हे जे शेवग्याचं झाड आमचं आहे हे आमच्या संकरित प्रकारातलं आहे। तर बरोबर जेवढा माझा हात आहे त्या हाताच्या मेजरमेंटची शेंग आलेली आहे, 3 फुटाची शेंग आलेली आहे। तर ह्या झाडाला आमच्या दरवर्षी 3 फुटाच्या शेंगा येतात। तर आम्ही अशा 2 प्रकारची झाडं आमच्या शेतामध्ये लावलेली आहेत आणि 2 वर्षाचं हे आमचं झाड आहे। तर त्यानंतर आता आपण आता आमच्या गावठी प्रकारच्या शेंगाकडे आलेलो आहोत, शेवग्या झाडाकडे। हा आमचा नातू आम्हाला मदत करतोय। आम्ही जेवढ्या शेंगा झाडावरून काढतोय खाली पाडतोय तर हा जमा करतोय आणि एका ठिकाणी गोळा करतोय। अरे वा, जयने फार मदत केलेली आहे। हे बघा शेंगांचे देठ देखील तो कापतोय, मदत करतोय आम्हाला। तर तुम्ही आमचे व्हिडिओ कुठून पाहता, तुमचे बरेच कमेंट येतात, पण तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता ते प्लीज तुम्ही लिहिलात तर बरं होईल। म्हणजे आम्हालाही आनंद होईल की आमचा व्हिडिओ कुठेपर्यंत पोचला, कोणत्या गावापर्यंत। अशा प्रकारे आपल्या सगळ्या शेंगा आता काढून झालेल्या आहेत। तर आपण पाहिलात कशी हिरव्यागार शेंगा आहेत। तर आमच्याकडे आता व्यापारी येतात, त्यांना आम्ही हे होलसेलमध्ये ह्या शेंगा देतो। तर हे शेवग्याचं उत्पन्न तुम्ही असं घेऊ शकता, असं भरपूर प्रमाणात येतं आणि झाडंही फार वाढत नाही आहे, छोटी वाढतात। तर नक्की सगळ्यांनी असं जागा असेल तर शेवगा लावा, झाडं जगवा आणि अशी मग सुंदर भाजी तुम्हाला खायला मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।